नमस्कार मित्रांनो, मी राजेश साबळे आणि तुम्ही पाहतात थोडीशी मनातले. आज आपण एक हिंदी वेब सिरीज प्रीतम अँड पेड्रो याबद्दल बोलणार आहोत. जी जिओ हॉटस्टारवर अवेलेबल आहे. तर ही फक्त एक वेब सिरीज नाही, तर आजच्या जनरेशन झेड, टीनेजर्स आणि त्यांच्या पेरेंट्ससाठी एक आय ओपनर आहे. आपण आपल्या मुलांना इंटरनेट, सोशल मीडिया आणि ऑनलाईन वर्ल्डपासून पूर्णपणे दूर ठेवू शकत नाही, पण योग्य मार्गदर्शन आणि जागरूकता जरूर देऊ शकतो. या सिरीजमध्ये ऑनलाईन फ्रेंडशिप, ट्रस्ट आणि सायबर क्राईम आणि इमोशनल मॅनिप्युलेशन यामुळे एका टीनेजरच्या आयुष्यात किती मोठं संकट येऊ शकतं हे आणखीन प्रभावीपणे दाखवलेलं आहे. सर्वात महत्त्वाची सिरीजमधले तर बी स्मार्ट अँड स्टे अलर्ट हा संदेश देते. आजच्या या डिजिटल युगात ही जाणीव प्रत्येकाला मॅन्डेटरी आहे. स्टोरी टेलिंग आणि स्क्रीन प्ले खूपच प्रभावशाली आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये पुढे काय होणार ही उत्सुकता कायम ठेवते. अनावश्यक ड्रामा जास्त वाटत नाही आणि आजच्या परिस्थितीची कथा असल्या कारणाने जास्त प्रभावशाली वाटते. अर्शद वारसीने पेड्रो एका पोलीस ऑफिसरची अभिनय निभावलेला आहे. इंस्पेक्टर पेड्रो गोन्सालेस. त्याचा कॉमिक टायमिंग आणि स्क्रीन प्रेझेन्स छान वाटतो. ए के बाद बी आता है, बी के बाद सी, सी के बाद डी है क्या नहीं? तो फिर ये साले ये कीबोर्ड क्यू से क्यों चालू होता है? किस चूते ने बनाया है कीबोर्ड? वीर हिराणी यांनी एका टेक सेवी याची भूमिका निभावलेली आहे आणि पुन्हा आत्मविश्वासाने त्यांनी निभावलेला आहे. पदार्पणाचा पहिला प्रकल्प असून सुद्धा त्यांनी खूप चांगली छाप यामध्ये सोडलेली आहे. टेक जीनियस वैक्यूम क्लीनर क्यों बेच रहा है? तेरा नाम क्या है तेरा? प्रीतम सर, प्रीतम पारकर. विक्रांत मॅसी बेस्ट ॲक्टर आपल्या वेगळ्या आणि प्रभावी भूमिकेमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतो. विनी मेरे पास है. आपके विनी में जरा भी मैनर्स नहीं है. आणि त्याचबरोबर मोना सिंग, बोमन इराणी, सत्यजित मिश्रा आणि श्रुती मराठे यांनीही आपल्या भूमिकाने योग्य न्याय दिलेला आहे. या सिरीजचे क्रिएटर आणि प्रोड्युसर आहेत राजकुमार हिराणी, तर दिग्दर्शन केले आहे अविनाश अरुण यांनी केले आहे. सायबर क्राईम, ह्युमर आणि थ्रिलर ह्याचा एक उत्तम समतोल ह्या तीनने साधलेला दिसून येतो. माझ्या मते प्रत्येक पॅरेंट्सने आपल्या टीनेज मुलासोबत ही सिरीज बघावी एकदा तरी, आणि त्यानंतर त्यांच्याशी ऑनलाईन सेफ्टी, सोशल मीडिया आणि डिजिटल रिस्पॉन्सिबिलिटी यावर मोकळेपणाने चर्चा करावी. कदाचित अशा एका चर्चेमुळे भविष्यात एक मोठी अडचण टाळता येऊ शकते. जर हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल, थोडीशी मनातले या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करून तुमचे मत नक्की सांगा. तुम्ही कॉमेंट्स नाही करा. मी राजेश साबळे, पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. जल्द मिलते हैं एक छोटे से ब्रेक के बाद.